मित्रांनो, पात्र असून सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांचे जे क्लेम आहेत ते रिजेक्ट करण्यात आलेले होते पीक विमा कंपनीतर्फे। त्याचबरोबर मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांचा UTR नंबर हा जनरेट होऊन सुद्धा त्यांचे पीक विमा हा त्यांच्या खात्यावर वितरित झालेला नव्हता। त्यानंतर काही शेतकऱ्यांचे प्रश्न होते की आमचं एल्ड बेसमधून लोकलाइजमध्ये कधी कन्वर्ट होईल, आमचे क्लेम वगैरे मंजूर आहेत। तर त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकन बटन आहे ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेतर स्वागत आहे कृषी नोटबुक चॅनलमध्ये। मित्रांनो, तुम्हाला जर काही प्रश्न असतील ते डायरेक्टली इंस्टाग्राम ID डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इंस्टाला डायरेक्टली मेसेज करून विचारू शकता। तर मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर अद्यापही बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत नाही की लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्यापही बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत नाही की लातूर जिल्ह्यातील जे रिजेक्ट झालेले क्लेम शेतकरी आहेत त्यांचे जे कॅम्प ठेवण्यात आलेले आहेत तलाठीमार्फत वगैरे, काही पीक विमा समितीमार्फत, काही कृषी अधिकाऱ्यांमार्फत जे कॅम्प ठेवण्यात आलेले आहेत आणि ज्या शेतकऱ्यांचे क्लेम हे रिजेक्ट करण्यात आलेले होते त्या शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करा आणि त्यांचे क्लेम मंजूर करा असे देखील आदेश काढण्यात आलेले आहेत। तर शेतकऱ्यांचे सर्वे चालू आहेत, म्हणजे अधिकाऱ्यांमार्फत की कोणकोणत्या शेतकऱ्यांचे रिजेक्ट झाले होते क्लेम, मंजूर असलेले क्लेम कोणकोणत्या शेतकऱ्याचे रिजेक्ट झाले, शेतकऱ्यांना कोणकोणत्या शेतकऱ्यांना अद्यापही पीक विमापासून वंचित ठेवलं गेलेलं आहे, अशा शेतकऱ्यांची याद्या तयार करणं चालू आहे। आणि त्या याद्या तयार झाल्या की शेतकऱ्यांना, लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे। त्याबरोबर मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांचे मेसेज आले इंस्टाग्रामला की UTR नंबर जनरेट होऊन जवळपास 7 ते 8 दिवस, काही जण म्हणले 10-12 दिवस झाले, काही जण म्हणले 8-10 दिवस झाले की आमची UTR नंबर जनरेट होऊन अद्यापही आमच्या खात्यावर हा पीक विमा वितरित झालेला नाही। तर अतिशय आनंदाची बातमी मित्रांनो, कालपासून ज्या शेतकऱ्यांची UTR नंबर जनरेट होते त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर या रक्कमा वितरित होणं सुरू झालेलं आहे। मग बुलढाणा, जालना, त्यानंतर वाशिम जिल्हा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर UTR नंबर जनरेट झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर या रक्कमा वितरित होणं सुरू झालेलं आहे। त्यानंतर मित्रांनो, काही शेतकऱ्यांचे, बरेच शेतकरी असे आहेत ज्यांचं इल्ड बेस 0 नसून त्यांच्या इल्ड बेसमध्ये सुद्धा रक्कमा दाखवत आहे, त्यांचे इल्ड बेसचे सुद्धा क्लेम मंजूर झालेले आहेत। अशा शेतकऱ्यांना सुद्धा हा पीक विमा वितरित होणार आहे। परंतु मित्रांनो, इल्ड बेसचा पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित व्हायला वेळ लागणार आहे। बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतं की बुवा इल्ड बेसची रक्कम दाखवली की लगेचच लोकलायझेशन सारखं लगेचच ह्या रक्कमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होतील, परंतु नाही मित्रांनो, इल्ड बेसचा पीक विमा वाटप व्हायला थोडासा वेळ लागेल। त्यानंतर मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न आले की म्हणजे वाशिम जिल्ह्यातून तर बरेच आपल्याला प्रश्न आणि इंस्टाला मेसेज आलेले आहेत की वाशिम जिल्ह्यातील जे शेतकऱ्यांचं लोकलायझेशनचं पीक विमा मंजूर झालेलं आहे, UTRचा नंबर सोडा, लोकलायझेशनचा पीक विमा मंजूर झालेला आहे, परंतु अद्यापही UTR नंबर जनरेट झालेला नाही। तर हा नंबर, UTR नंबर, ज्या शेतकऱ्यांचं लोकलायझेशनमध्ये स्टेटस कन्वर्ट झालेले आहे अशा शेतकऱ्यांचे, मग वाशिम जिल्हा असो, बुलढाणा जिल्हा असो किंवा इतर जिल्हा असो, त्या शेतकऱ्यांचे लोकलायझेशनमध्ये कन्वर्ट झालेल्या शेतकऱ्यांचे जे पीक विमे आहेत ते 20 मे नंतर त्यांच्या UTR नंबर जनरेट व्हायला सुरुवात होणार आहे। बुलढाणा जिल्ह्यातून सुद्धा बऱ्याच कमेंट आल्या की आम्हाला खरीप 2024चा पीक विमा अद्यापही मिळाला नाही। बरेच शेतकरी असे पीक विमापासून वंचित होते, तर त्या शेतकऱ्यांसाठी सध्या तरी आता कुठलीही अपडेट नाही। आणि त्यानंतर मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांना बुलढाणा जिल्ह्यातून रब्बी पीक विमा मिळाला नाही 2023-24 सॉरी मित्रांनो 2023-24चा। तर त्या शेतकऱ्यांचे सुद्धा प्रश्न होते की आम्हाला पीक विमा मिळेल का नाही। तर मित्रांनो, 2023-24चा रब्बी हंगामाचा पीक विमा बुलढाणा जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेला आहे ऑलरेडी। आणि तुमच्या जर खात्यावर या रक्कमा वितरित झाल्या नसतील आणि तुमचं जर स्टेटस काय आहे ते मला स्क्रीनशॉट इंस्टाग्रामला पाठवू शकता। ही होती छोटीशी माहिती मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकन बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद।